झी 24 तास एक पाऊल पुढे। 2 वर्षांपूर्वी शोध लागलेले पर्नस्टार नावाचा धूमकेतू पाहण्याची मेजवानी खगोलप्रेमींना मिळणार आहे। 2 दिवसात संध्याकाळी हे धूमकेतू दिसू शकणार आहेत। खगोलतज्ञ गिरीश पिंपळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। उद्यापासून 2 दिवस आपल्याला धूमकेतू पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे। पर्नस्टार नावाचे असलेले हे धूमकेतू आपण आपल्या भागातूनही बघू शकतो। मात्र याविषयी माहिती आपण आता जाणून घेऊया खगोलतज्ञ गिरीश पिंपळे यांच्याकडून। सर, कशा स्वरूपाचं हे दर्शन आपल्याला होऊ शकेल? पर्नस्टार्स नावाचा हा धूमकेतू बघण्याची एक संधी आपल्याला या निमित्ताने मिळालेली आहे। 13 मार्च आणि 14 मार्च या 2 दिवशी सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावरती आपल्याला या धूमकेतूचं दर्शन होणार आहे। सूर्यास्त झाल्यानंतर लगेचच आपल्याला काही काळ हा धूमकेतू दिसत राहणार आहे। साधारणपणे सूर्य ज्या ठिकाणी मावळणार आहे त्या बिंदूपासून वरती 9 डिग्रीवरती 9 अंशावरती आपल्याला हा धूमकेतू दिसेल। हा धूमकेतू साध्या डोळ्यांनी दिसण्याची शक्यता कमी आहे, परंतु आपण जर द्विनेत्री वापरली म्हणजे बायनॉक्युलर वापरला तर त्याच्या मदतीने आपल्याला हा धूमकेतू व्यवस्थित दिसेल अशी अपेक्षा आहे। परंतु याबाबतीत एक काळजी अशी घ्यायची की सूर्य पूर्णपणे मावळल्यानंतरच आपण आपली द्विनेत्री आहे ती पश्चिम दिशेला रोखायची आहे, कारण सूर्यास्ताच्या वेळेला सुद्धा जो प्रकाश असतो सूर्याचा तो आपल्या डोळ्याला इजा करून जाऊ शकतो आणि विशेषतः जर द्विनेत्रीतून तो प्रकाश आला तर आपल्याला अधिक प्रमाणावर इजा होऊ शकते। त्यामुळे सूर्य पूर्णपणे मावळल्यानंतरच आपण आपल्या द्विनेत्रीच्या साह्याने म्हणजे बायनॉक्युलरच्या साह्याने हा धूमकेतू बघू शकतो। सर, ही संधी आपल्याला आता मिळणार आहे बघायला, पण यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे? या संबंधात घ्यायची काळजी ही अशीच काळजी म्हणजे आपण सूर्याकडे प्रत्यक्ष बघायचं नाही, म्हणजे अगदी मावळतीचा जरी सूर्य असला तरी त्याच्याकडे प्रत्यक्ष बघायचं नाही, किंवा द्विनेत्रीच्या म्हणजे बायनॉक्युलरच्या सहाय्याने सुद्धा सूर्याकडे आपण बघायचं नाही, कारण त्यामुळे आपल्या डोळ्याला कायमची इजा होण्याची शक्यता असते। त्यामुळे सूर्य पूर्णपणे मावळल्यानंतरच आपण आपला बायनॉक्युलर हा त्या दिशेला रोखायचा आहे आणि धूमकेतूच्या दर्शनाचा आनंद घ्यायचा आहे। धूमकेतू पाहण्यासाठी जर आपण तज्ञांच्या सोबत असलात तर अधिकच चांगलं, कारण की आपल्याला याचं दर्शन आणि त्याचबरोबर त्याबद्दलचं मार्गदर्शनही आपल्याला उपलब्ध होऊ शकेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।